स्वामी समर्थ। शुभ सकाळ मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आम्ही स्वच्छता अभियान काढलं आहे, म्हणजे सर्व भांडी साफ करायला काढला आहोत। चला तुम्हाला दाखवते। त्यानंतर आई गावठी कोंबड्याचं मटण करणार आहे, तर चुलीवरती। तर ते कसं आई करते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग। मोठी असल्यामुळे ना मस्त भांडी घासायला मिळतात, ती अशी वाळवायला मिळतात। ते बघा, झोपाळ्यावरती बसून मस्त कोवळ्या उन्हाचा आनंद घेत आहे। मुंबईला असलो की कोवळं ऊन घ्यायला वेळच मिळत नाही, पण गावाला आलं की मस्त असं कोवळ्या उन्हामध्ये बसून तेही झोपाळ्यावरती छान वाटतं। आमच्या लहानपणी आई ह्या स्टोववरती जेवण बनवायची। इतका जुना हा स्टोव आहे। पूर्वीच्या काही लोक स्टोववरती जेवण बनवायचे, घासून पुसून त्याला छान लखलखीत केलं आहे। योक्षित, विवांश, प्रेषिता तिघजण स्लाईडचा छान आनंद घेत आहेत। मस्त एन्जॉय करत आहेत ते तिघजण पण। आता मंडळी, आता सर्व साफसफाई करून घेतो आम्ही, सर्व भांडी क्लीन करून घेतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला भेटतो। हे आहे आमचं कढीपत्त्याचं झाड। कढीपत्ता मस्त गावाला ताजा ताजा मिळतो, त्यामुळे ना जेवणाची लज्जत अजून वाढते। इथे गावठी कोंबडी व्यवस्थित साफ करून छान भाजून त्याला कट करून घेतलं आहे। एका साईडला हडकं बाजूला काढले आहेत, एका बाजूला नरम काढलं आहे। दोन्ही साईडला मस्त आलं लसूणची फोडणी दिली आहे, कढीपत्ता टाकला आहे, घरगुती लाल तिखट टाकलं आहे। फोडणीमध्ये छान मिक्स झालं की मग एका साईडला रश्श्यासाठी जो हाडाकडचा भाग असतो तो टाकला आहे, आणि दुसऱ्या साईडला नरम जे चिकन सुक्का आपण करतो त्यासाठी ते टाकलं आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकलं आहे बेताचं पाणी। एक उकळी आली की मग ह्यामध्ये टाकलं आहे आपलं जे वाटण असतं ना कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं ह्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे चॅनलवरती, तुम्ही नक्की बघा। आणि बघा किती छान कलर आला आहे ना फोडणीला। मस्तपैकी फोडणीमध्ये जे गावठी कोंबड्याचं चिकन आहे ना ते छान परतलं ना, खूप छान चव लागते। आणि हा आईने केलेला घरगुती गरम मसाला आहे, ह्याने ना खूपच छान चव येते असं चिकन मटनची। आणि ह्यामध्ये ना सर्व खडे मसाले आहेत। तर आता मस्त वाटण मिक्स करून झालं आहे। वाटण दोन्हीमध्ये टाकलं आहे, रश्श्यामध्ये सुद्धा आणि चिकन सुक्कामध्ये सुद्धा। आणि चुलीवरचं गावठी कोंबड्याचं चिकन काय भारी लागतं। सर्दी खोकला झाला असेल ना तर 1 ते 2 पेले हा चिकन रस्सा प्याला ना तर सर्दी खोकला पूर्ण मोकळा होतो, मस्त कफ वगैरे मेल्ट होतो आणि खूप छान वाटतं। आम्ही गावी आलो ना की नेहमी गावठी कोंबड्याचं चिकन करतोच, कारण ते खूप छान लागतं। आणि ना मोस्टली ना मुंबईला गावठी कोंबडा जरी दिसत असला तरी तो मोस्टली सुरती कोंबडा असतो, पण गावाला मात्र प्युअर मिळतं। मग आम्ही गावी आलो की गावठी कोंबड्याचा बेत करतोच। आणि बघा, तुमच्याशी बोलता बोलता आईचं गावठी कोंबड्याचं चिकन रस्सा आणि सुक्कं चिकन दोन्हीसुद्धा रेडी झालं आहे। चुलीवरती चिकन शिजायला ठेवल्यामुळे ना चुलीचा जो फ्रेग्रन्स असतो ना तो काय भारी लागतो, खूपच छान लागतं। चिकन छान शिजलं की शेवटी आईने ह्यामध्ये कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकली आहे, त्यामुळे अजून खूप छान चव लागते। त्याबरोबर तांदळाची भाकरी आणि सॅलड। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। एन्जॉय।